Dear learner, welcome to the series of the vocabulary. We are going to study about the today's topic is gerund. Okay, how to know the gerund? Gerund म्हणजे नाउन. ओके, त्याची समोर आपण डेफिनेशन पण दिलेली आहे. When verb plus ing म्हणजे बेस फॉर्म ऑफ द वर्ब आणि त्याला ing is used as a noun. त्याचा उपयोग नाउन म्हणून करतो आपण, त्याला काय म्हणतो gerund. ओके, आणि इट इज यूज इन द प्लेस. जसं प्लेस आहे, सब्जेक्टच्या ठिकाणी पण वापरतात आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी पण वापरतात. उदाहरण घेतलेले आहेत आपण या ठिकाणी बघा. स्मोकिंग, स्मोकिंग इज बॅड हॅबिट. ओके, तर हे झालं या ठिकाणी gerund. वर्ब आहे, त्याला ing लागलेला आहे आणि त्याचा उपयोग नाउन म्हणून केलेला आहे. बस दिस मच द सिंपल ट्रिक की बेस फॉर्म ऑफ द वर्ब आहे आणि त्याला ing लागलेला आहे, त्याचा उपयोग आपण नाउन सारखा करतो, त्याला म्हणतो आपण gerund. ओके, नंतर दुसरं सेंटेन्स, स्टार्विंग इज बेटर दॅन बेगिंग. आता या ठिकाणी स्टार्विंग म्हणजे उपासना करणे. ओके, हे gerund आहे. नंतर या ठिकाणी ऑब्जेक्टच्या ठिकाणी या ठिकाणी आलेला आहे बघा, हे सब्जेक्ट या ठिकाणी ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला आहे. दोघांचा उपयोग नाउन सारखा केलेला आहे, म्हणजे दोन्ही पण gerund आहे. ओके, बेगिंग म्हणजे भीक मागणे, भिक्षा मागणे. नंतर आय एन्जॉय रीडिंग अ बुक. ओके, रीडिंग. नंतर सिंगिंग इज माय हॉबी. सिंगिंग, सिंग त्याला ing लागलेला आहे, त्याचा उपयोग नाउन म्हणून केलेला आहे. नंतर वॉकिंग इज अ गुड एक्सरसाइज. वॉकिंग. ओके, सो दिस इज gerund. कसं ओळखायचं? सिंपल ट्रिक, बेस फॉर्म ऑफ द वर्ब त्याला ing लागलेला. ओके, आणि त्याचा उपयोग नाउन म्हणून ज्यावेळेस आपण करतो तेव्हा ते gerund असते. ओके, सो यू रिमाइंड दिस सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल याचा उपयोग कसा करायचा, यू विल सी दॅट. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. थँक्यू.